हाय हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? आज मी तुम्हाला एकदम झटपट होणारी कुकरची बिर्याणी कशी करायची ते दाखवणार, पण खूपच वेगळी पद्धत आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, मग तुम्हाला समजेल की हे मी कशी बनवलेली आहे. आता इथे मी चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं. चिकनला मी आलं लसूण पेस्ट लावली, दही लावलं 2 ते 3 चमचे. त्यानंतर हळद पावडर लावली, मिरची पावडर टाकली, आपल्याला जसं टेस्टला हवे आहे तिखट पाहिजे त्याप्रमाणे टाकलं. त्यानंतर मी इथे चिकन मसाला लावलेला आहे, पुदिन्याची पाने कापून टाकलेली आहे त्यामध्ये आणि व्यवस्थित छान मिक्स केलं. मीठ टाकलं चवीप्रमाणे आणि त्यामध्ये फ्राईड कांदा पण मिक्स केला आणि ते अर्धा तास मी मॅरिनेट करून ठेवलं. आणि त्यानंतर मी इथे फ्राय पॅनवरती छान असं दोन्ही साईडनी फुल गॅसवरती एक 5 मिनटं फ्राय केलं एका साईडला. त्यानंतर दुसऱ्या साईडलासुद्धा 5 मिनटं फ्राय केले. त्यानंतर आपण एक मोठ्या आकाराचा कांदा कापला, टॅमॅटो कापलं आणि इथे मी तांदूळ घेतलेले आहेत. एक 1.5 वाटी तांदूळ घेतलं आहे आणि ते स्वच्छ धुवून त्यासाठी अर्धा तास मी तसेच ठेवले. त्यानंतर कुकरमध्ये मी कांदा छान फ्राय केला. कांदा छान लालसर रंग येस तोपर्यंत फ्राय करायचा, त्यामुळे आपल्या बिर्याणीची टेस्ट ही खूप छान आणि टेस्टी लागते. आता तुम्ही इथे पाहू शकता आपला कांदा इथे छान असा फ्राय झालेला आहे. आता कांदा फ्राय झाल्यानंतर आपण त्यामध्ये जे कापून ठेवलेलं टॅमॅटो आहे ते आपण ह्यामध्ये मिक्स करूया आणि टॅमॅटो मिक्स केल्यानंतर ते सुद्धा छान असं आपण व्यवस्थित शिजून घेऊया. हे पहा, तुम्ही आता इथे पाहू शकता आपला कांदा आणि टॅमॅटो छान फ्राय झाले. त्यामध्ये मी पाव चमचा हळद टाकली, थोडं लाल मिरची पावडर टाकली, त्यानंतर काश्मीरी मिरची टाकलेली आहे आणि आता हे व्यवस्थित मी छान मिक्स करून घेते. त्यानंतर मी 1 चमचा दहीसुद्धा इथे ॲड केलेला आहे. दही ॲड करते आणि एकदम छान पुन्हा एकदा व्यवस्थित छान परतून घेते. आता इथे छान परतलं. आता हे पीस आपण जे फ्राईड केलेले ते आता आपण ह्यामध्ये मिक्स करणार आहोत. मीठसुद्धा मी ते टाकलेले चवीप्रमाणे. या पद्धतीने जर तुम्ही बिर्याणी केली ना तर खूप छान आणि एकदम टेस्टी होते. तुम्ही नक्की एकदा ह्या पद्धतीने करून पहा आणि तुम्ही मला कमेंट करून सांगा की कशी झाली ते. आणि झटकीपट होते आणि खूपच छान आणि टेस्टी होते. तुम्ही इथे पाहू शकता किती छान दिसत आहे. तर आता मी इथे तांदूळ पण इथे व्यवस्थित मिक्स करते आणि इथे मी 1.5 वाटी तांदूळ घेतलेले आहे. 1.5 वाटी तांदळासाठी 2 वाटी पाणी टाकायचं आहे. पुरेसे 2 वाटीच पाणी टाकायचं, कारण मग व्यवस्थित आणि छान बिर्याणी होते. आपली मोकळी बिर्याणी होते. ही एकदम बेस्ट पद्धत आहे. तुम्ही नक्की ह्या पद्धतीने ट्राय करा. आणि इथे तुम्ही पाहू शकता 1-2 शिट्ट्यानंतर आपली बिर्याणी इथे खूप छान अशी तयार झालेली आहे. 2 ते 3 शिट्ट्या करायच्या, जास्तसुद्धा करायचं नाही. पहा इथे, वाव काय सुंदर आणि घमघमाट सुटलेला आहे बिर्याणीचा. एकदम एकशी तशी तिथे मोकळं झालेलं आहे. मंडळी, जर माझा बिर्याणीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहेत, तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा.